हे गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. कशात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल. तर मित्रांनो आज आहे दिवस दुसरा आपल्या कोकण सिरीजचा आणि काल रात्रीची वस्ती आपली मांडी बीचच्या बाजूलाच होती. इकडे जो बीच आहे तुम्हाला दाखवतोय बघा, किती सुंदर आहे ना. बघा इकडे आपण रूम घेतलेली आणि आता आपण चाललो आहे आता पुढे. जिथे जिथे जाईन ना तिथे तुम्हाला दाखवेन, दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. अजून आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे, गोव्यापर्यंत जायचं आहे. चलो थोडीशी थोडा निसर्गाची मजा घेतो आणि मग निघूया आपण. बाकीचे सर्व रेडी होतात. तर मित्रांनो आपण आलो आहे आता किल्ल्यावरती. हे बघा इथं किल्ला आहे आणि इथं महाराजांची मोठी मूर्ती आहे बघा. तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, हे आपला आजच्या दिवसाचा पहिला प्लेस आहे मित्रांनो. जे जे भेटेल जिथे जिथे जाऊ आम्ही ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तुम्हाला. खूपच गरमी आहे, खूप म्हणजे खूप गरमी आहे. चलो अजून ठिकाण काय एकदम डिक्लेअर नाही केलेलं आम्ही, पण जास्ती करून जिथं जाऊ तिथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. रत्नदुर्ग तर मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर पर पर्सन 30 रुपये तिकीट आहे. पर पर्सन 30 रुपये. इकडे हे बघा रत्नदुर्ग जो जसा किल्ला आहे ना तसा छोटासा बांधण्याचा प्रयत्न केला इकडे. पूर्ण हुबेहूब तसाच बांधलेला आहे, जसा तो आहे ना तसा जो बांधण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. हे बघा, चला आता मग वरती जाऊया. बोट कशी बांधली बघा मित्रांनो, एवढे वरती. सुंदर नजारा, सुंदर नजारा, डोळ्यात कैद करण्यासारखा नजारा आहे आणि मनात साठवण्यासारखा. हे असे दृश्य तुम्ही जवळ हुबेहूब याल, स्वतःहून याल तेव्हा ते अनुभवायला भेटेल तुम्हाला मित्रांनो. इथं पण एक किल्ला आहे, पण तो कोणता इथं काही लिहिलेलं नाही. बघा इकडे एक किल्ला आहे म्हणजे छोटासा बांधलेला आणि इकडे पण नाही सॉरी लिहिलेला आहे विजयदुर्ग. आणि इथं तर मित्रांनो इथं विजयदुर्ग म्हणून किल्ला बांधलेला छोटासा आहे बघा, हुबेहूब तसाच आहे तसा. आणि इथं महाराजांची मूर्ती आहे. थोड्याच वेळात आपण वरती जाऊ, थोडा फोटोशूट करतो आणि वरती जाऊया. तर मित्रांनो जसं वरती चढतो आहे ना तसे किल्ले बांधले आहेत हुबेहूब छोटे छोटे. तिथे एक किल्ला होता, तिथे एक किल्ला होता, इथे एक किल्ला आहे आणि बघा इथे 2 किल्ले आहेत. तुम्हाला दाखवतो. हे पद्मदुर्ग म्हणून बांधलेला आहे. आणि इकडे पण एक किल्ला बांधले हुबेहूब जसे तसं म्हणजे महाराजांच्या काळात होते तसे बांधलेले आहेत. हे बघा ह्यो किल्ला आहे. जसे तसे आहेत ना तसे तसे बांधलेले ते पूर्ण. भरपूर किल्ले आहेत म्हणजे छोटे छोटे बघायला भेटेल तुम्हाला. आता वरती चढतो, वरती पण असेल ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. मस्त आहे, इथं बघण्यासारखं आहे महाराजांचा किल्ला. आणि मित्रांनो इथे सुभेदार तानाजी मालुसरे यांची मूर्ती इथं मस्त उभी ठेवली आहे. खूप मोठी आहे मित्रांनो, कॅमेरामध्ये छोटी दिसत असेल पण खूप मोठी आहे. मित्रांनो तिकडे महाराज आणि इकडे बघा तिकडे पण आहेत आणि तिकडे पण आहेत आणि महाराजांना मध्ये ठेवले. हे बघा मित्रांनो तुम्हाला बोललेलं ना भरपूर किल्ले आहेत. वरती पण आहे, तिकडं पण बांधले
आता इथून दिसतात बघा, 1 2 3 दिसतात. काल ते आपल्याला दिसले 1, नंतर 2 3 4 5 6. अजून बघू चला पुढे जाऊन दिसत आहेत का. आणि इकडे पण होते, सॉरी याने मोजले. हे बघा, तुम्ही थांबून वाचू शकता पूर्ण. मित्रांनो बघा, मुरुड जंजिरा सेम टू सेम मानले. मुरुड जंजिरा पाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, मी स्वतः गेलेलं आहे, मला माहिती आहे. पण मित्रांनो जवळ आल्यानंतर एवढा भारी वाटते ना बघायला, खूप छान वाटते. चला आता महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग पुढे निघू. आम्ही गाडी लावली आहे बघा इकडे, हे बघा इकडे लावलं आहे. तर मित्रांनो इथपर्यंत तरी शूज अलाउड आहेत. इथून वरचे चप्पल वगैरे काढू, बाहेर आतमध्ये जायचं आहे. खूप मोठी मूर्ती आहे मित्रांनो, हे बघा. मित्रांनो आपल्याकडे ड्रोन तर नाही, पण आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करू. घेऊ लवकर ड्रोन, टेन्शन नका घेऊ, लवकरच घेईन ड्रोन. मित्रांनो खूप म्हणजे खूप गरमी आहे. आम्ही फिरायला आलो आहे, गरमी टायमाला आलो आहे, खूप गरमी आहे. आता इथून तर दर्शन झालेलं आहे. बघूया जिथे जाईन ना तिथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता इथून तर सर्व कॅप्चर केलेलं आहे मी. लवकरच पण ड्रोन पण घेऊ. ड्रोन असतं तर मस्त शूट आला असतं मित्रांनो. घेऊ लवकर, तुमचा आशीर्वाद असेल तर लवकरच घेईन. तर चला मित्रांनो आता आपण इथून निघालो आहे महाराजांचा दर्शन घेऊन. लवकरच येऊ कुठल्या वेळेस. चला आता गरमी जाम आहे, बेकार गरमी. चला तर मित्रांनो आम्ही थांबलो आहे मार्केटमध्ये, जरा चाय वगैरे नाश्ता वगैरे करतो तिकडे. आणि चिकन वगैरे घ्यायचं मध्ये मस्त बनवायला. नाही चाय ना मित्रांनो, इकडे तिकडे संपलं चाय, तर आम्ही इकडे चाय घेतलो आणि इकडे नाश्ता करू मस्त पटपट पटपट. चलो, आणि मध्ये जेवायचं पण आहे म्हणून आपल्याला इथं. मित्रांनो नाश्ता वगैरे झाला. काही सणा दिसल्या सुपर सेल लागला, म्हणजे लेडीज तर मला माहीतच आहे. चलो जाय, आपण गाडी इथं लावली, निघता निघता त्याला सेल दिसला. बघूया आता काय विषय येतो. चला कॅमेरा लाव कर टाकलं झपकून. वाव काय नजारा आहे मित्रांनो. आम्ही पोहोचलोय कशेली बीचला, चाललोय आता. आणि आता आम्हाला आंबा भेटले आणि दाखवू आंबा करून. आम्हाला रस्त्याला पडलेले आंबे आम्ही टिपत चाललोय. कमसे कम 16 डझन भेटले असतील. नाही, एकच भेटले. एक भेटले. आता बघू भाऊ दुसरा बघा. मित्रांनो राहुलच नाही, शेवटी थांबलो आणि मस्त मस्त आंबे भेटायला आम्हाला. बघा आमची गाडी, प्रवास सुखाचा चालू आहे मित्रांनो. कोकण म्हणजे एक, तुम्ही काय मजा घ्याल, सगळ्या गोष्टीत मजा आहे. जिथं थांबाल तिथं तुम्हाला सुकूनच वाटेल. फिरावा माणसाने, यावा. चलो आता फक्त प्रॉब्लेम काय, पोरांना नुसती रडतात त्याच्यामुळे ना काही गोष्टी म्हणजे कुठं थांबायला नाही भेटत. चलो नाही बघा, साडू दवाई पण पक्का आंब टिपल्यान. आंब ॲक्च्युली पडल्यान जाम, पण काही ठिकाणी जरा असं फुटल्यान ते. तरी पण बघा आंब किती आले बघा. नारोल डायरेक्ट नारोल. चप्पल सांगतो मी थोडं. बघा मित्रांनो आंब्यांसाठी आम्ही फिट थांबल्या कुठं काय आपणा घर गाडी आपणा किधर भी रुको. आता बघू इथं पडल्या ना आंब मध्ये. कोण बोलला तर बोलला. मित्रांनो हे बघा अर्धे गाडीमध्ये पोचवलं ना आम्ही. चलो अर्ध 2-3 पाकरावी झाल्या ना, बाकी काही नाही. हे खास हे बघा टिपाला मी फोटो करायला व्हिडिओ करायला येऊ. चला ते मग काकाने बोलला की बस झाला चला.
मित्रांनो कपर लागतील म्हणून एक जुगाड लावले मी आंब ना आंबच खातो जेव्हाचं टेन्शन घ्या जेव्हा फुल आंब आंब खा रातचे समुद्र आणि फेमस कशेळी बीच. मित्रांनो हे बघा फेमस कशेळी बीच आहे ना तो यो आहे बघा यो. हा इथून तुम्हाला थोडाफार व्हिडिओ काढा आपल्याला. मित्रांनो हे बघा इथं उतरावं लागतो पण आम्ही काही कारणास्तव पोरांच्यामुळे उतरू शकत नाही. पण सीन एक नंबर आहे. वरतूनच आम्ही निघतोय म्हणजे भरपूर खाली येतो. हे बघा इथून एवढा नंतर तिथून तेवढा आणि तिथून तेवढा. पण काही कारण आता इथून एवढं तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आम्ही निघतो. टाक 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 पटाक. अजून टाइम आहे सर. लगेच ना काढू. तर मित्रांनो कोकणमध्ये 5-5 मिनटं थांबण्याचा प्लेस आहे हे बघा. पण सगळीकडे थांबून जमणार नाही कारण की प्रवास पण आमचा लांबचा असतो ना. म्हणजे असं वाटतं का इथे थांबावं पण प्रत्येक ठिकाणी थांबू शकत नाही. हा दृश्य आहे ना काहीतरी वेगळाच वाटतो. डोळ्याला एकदम आनंद वाटतो आनंद. हे बघा ना किती पाणी मस्त आणि त्या साईडला भारी आहे. चला मित्रांनो बस झाला. आता आपण आलोय देवगड बीचवरती. हे बघा समुद्र एवढा खवलले ना बेकार खवलले. आपण गाडी इकडे पार्क केले आणि मित्रांनो गाडीमध्ये कॉमेडी काय दाखवत नाही एवढा. मग गाडी चालवायला लागते त्याच्यामुळे काय जमत नाही. गाडीचं दृश्य काय एवढं दाखवत नाही. जिथे तर उतरेन जिथे जी मजा भेटेल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणे. बघा पवनचक्क्या कशा. आता आपण बीचला आलो आहे. चलो मित्रांनो किती रेती कमी झाले बघा ना बेकार. हे बघा तुम्हाला दिसत असेल एवढा बेकार खवलले ना समुद्र जाम. तर मित्रांनो हे बघा इथं पण झिपलाईन आहे बघा. इथं तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा तिथं आहे ना तिथं पण झिपलाईन आहे बघा. माणूस आला बघा. हे बघा इथून ही खूप मोठी आहे तेव्हा तिथपर्यंत आहे आणि भारी आहे. ऊस पण आहे मस्त झिपलाईन आपण केली तुम्ही बघितलं असेल पहिल्या व्हिडिओमध्ये. चलो जरा हे बघा तिकडं ऊस पण आहे लांब आहे भरपूर. हे बघा संकेतचा मुलगा यांचे रील्स काढणं चालू आहे. भरपूर जण एन्जॉय करतात इकडे. मी पण भरपूर रील्स वगैरे काढून झालेले. आता आम्ही निघतो इथून. जास्त वेळ नाही अजून तिकडे जायचं आपल्याला आणि जाऊन जेवण वगैरे बनवायचं आहे. चलो थोडे म्हणजे तिसऱ्या ब्लॉगमध्ये आपण गोव्याला असतो. तर मित्रांनो रात्र पडलेली आहे. मध्ये दृश्य बघता टाईम झाला. आता आपण पोहोचलो कुणकेश्वर मंदिराजवळ. आता आपण आतमध्ये जाऊया. मोबाईल अलाउड आहे त्यांना माहीत नाही. हे बघा खूप सुंदर आहे मंदिर. मध्ये दृश्य होता तो काही बघायला भेटला नाही कारण की मित्रांनो हा मंदिर खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे. तुम्ही पण या. आता मोबाईल अलाउड नसेल बघूया. शंकराचं मंदिर आहे बघा. मित्रांनो मोबाईल कसा रे गपचूप आणले मी. ते टी व्हीमध्ये बघा आणि दर्शन घ्या. मित्रांनो जरा वेळेला आरती चालू होईल आता इकडे. तर मित्रांनो आपण चाललोय जरा असं सामान आणायला ॲक्टिवावरती. हे आपला भाव आहे. आज आम्ही त्याच्या रूममध्ये म्हणजे त्यांचा इथं रूम वगैरे आहेत भरपूर. भाऊ आपला
मुंबईला राहतो पण त्यावेळी आता इकडं आल्यात. हे बघा मित्रांनो, हे बघा रात्रीचं स्टे आपण इकडे गेलेला आहे. रूमच भेटत नाही काय नाही. चाललेलो आपण मालवणला पण मध्येच थांबलो. इथंच कुणकेश्वर मंदिर होतं, कुणकेश्वर मंदिर तिथूनच आता बरं रात होईल. आणि तिकडं फोन केला पुढे तर रूमच नाहीत. म्हणजे भरपूर फोन केला आणि रूमच नाही. मग आम्ही इकडे स्टे केला. मग उद्या मालवणमध्ये जाऊ आणि मग रात्रीच मग गोव्याला जाऊ असं काहीतरी प्लॅन आहे. चला बघत राहा तुम्ही व्हिडिओ. आणि जेवायचं प्लॅन आहे बघा इथं चालू आहे. दीदी बनवते जेवायला पूर्ण. तर मित्रांनो असा होता पूर्ण दिवस. तर हा दिवस मित्रांनो इथंच संपवतो आहे. आता आपण उद्या भेटू तिसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. लाईक बटन दाबा.